मंडळी, आज आपण मराठा साम्राज्याच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि थरारक प्रसंग पाहणार आहोत. अफजल खान वध हा केवळ युद्धाचा प्रसंग नव्हता, तर ही होती बुद्धी, शौर्य आणि रणनीतीची पराकाष्ठा. चला तर मग परत जाऊया 1659च्या काळात. मंडळी, मुघल आणि आदिलशाही या दोन सत्ताधीशांच्या दरम्यान मराठ्यांचा एक नवा तारा उदयास येत होता. छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या स्वराज्य स्थापनेच्या धडपडीमुळे संपूर्ण दख्खन हादरून गेले होते. पण ही वाढती ताकद थेट आदिलशाहीसाठी डोकेदुखी ठरत होती. आणि तेव्हाच आदिलशाहीने आपला सर्वात बलाढ्य, निर्दयी आणि क्रूर सेनापती पाठवला, अफजल खान. अफजल खान हा शरीराने प्रचंड, डिलडोलाने भव्य, पण तितकाच कपटी व निर्दयी होता. त्याने पूर्वी अनेक शत्रूंना फसवून मारलं होतं. त्यांचा उद्दिष्ट एकच, शिवाजी महाराजांचा अंत करणे आणि मराठ्यांच्या स्वराज्याचं स्वप्न चिरडून टाकणे. 1659 मध्ये अफजल खान आपल्या 50,000च्या प्रचंड सैन्यासह महाराष्ट्रात दाखल झाला. त्यांच्यासोबत हत्ती, घोडे, तोफा आणि बलाढ्य सरदार होते. तो महाराष्ट्रात येऊन सर्वप्रथम मंदिर फोडू लागला, गाव उद्ध्वस्त करू लागला. पण महाराजांनी थेट युद्ध टाळलं, कारण महाराजांना ठाऊक होतं की सरळ रणांगणात लढाई केली तर आपलं लहानसं सैन्य अफजल खानच्या महाकाय सैन्यासमोर टिकणार नाही. पण बुद्धीने आखलेली योजना अफजल खानला घरी पाठवू शकते. अफजल खानाने महाराजांना संदेश पाठवला, आपण भेटूया, शांतता प्रस्थापित करूया. पण त्यांच्या मनात कपट होतं. त्याला वाटलं, लहान उंचीचे शिवाजी महाराज त्यांच्या भल्या मोठ्या शरीरापुढे टिकणार नाहीत. महाराजांना त्यांचं कपटी मन ठाऊक होतं. पण तरीही त्यांनी भेट मान्य केली, कारण त्यांना माहीत होतं हा प्रसंग स्वराज्याची दिशा ठरवणारा आहे. दोन्ही बाजूंनी अटी घालण्यात आल्या, फक्त दोघेच भेटतील शस्त्राशिवाय. पण महाराजांनी गुप्त शस्त्रांची तयारी करून ठेवली. शिवाजी महाराजांच्या अंगावर चिलखत होतं, पण ते सामान्य चिलखत नव्हतं. कपड्याखाली लपवलेलं, कुणालाही कळणार नाही असं खास कवच. त्यांच्या हातात लपलेलं वाघनख होतं आणि कमरेला छोटासा भोसरी काट्यासारखा भाला. 1659चा नोव्हेंबर महिना. प्रतापगडच्या किल्ल्याच्या पायथ्याशी दोघांची भेट ठरली. शिवाजी महाराज आपल्या विश्वासू मावळ्यांसह सज्ज होते, तर दुसरीकडे अफजल खानाचं सैन्य डोंगर पायथ्याला उभं होतं. दोघेही मंडपात आले. अफजल खानाने शिवाजी महाराजांना मिठी मारली, पण ही खरी मिठी नव्हती. एका हाताने त्याने महाराजांना घट्ट पकडलं आणि दुसऱ्या हाताने कमरेला लपवलेला काट्यार काढला. तो महाराजांच्या पोटात खुपसणार इतक्यात. पण महाराज तयारच होते. त्यांनी आपल्या चिलखतीवर त्याचा वार झेलला. क्षणातच वाघनखाने अफजल खानाचं पोट फाडलं. अफजल खान तडफडत जमिनीवर कोसळला. इतक्यात महाराजांनी भोसरीने त्यांच्यावर वार केला. शिवाजी महाराजांचे वाघनख रक्ताने निळथडत होते आणि प्रतापगडाच्या परिसरात जय जयकार घुमू लागला. जय भवानी, जय शिवाजी. अफजल खानच्या मृत्यूनंतर त्यांचं प्रचंड सैन्य गोंधळून गेलं. प्रतापगडच्या दऱ्या-खोऱ्यात लपून बसलेल्या मराठा मावळ्यांनी गनिमी काव्याने त्यांच्यावर हल्ला केला. सैन्य पडून जाऊ लागलं. अनेक सरदार मारले गेले. मराठा सैन्याने ही लढाई धडाक्यात जिंकली. अफजल खानचा वध हा फक्त एका सेनापतीचा पराभव नव्हता, तो मराठा समर्थकांचा उद्देश होता. तो स्वराज्य स्थापनेचा पहिला मोठा विजय होता आणि तो बुद्धी, शौर्य आणि ध्येयाचं उत्तम उदाहरण होता. मंडळी, अफजल खानसारख्या बलाढ्य सेनापतीला हरवणं म्हणजे अशक्य गोष्ट होती. पण शिवाजी महाराजांनी हे करून दाखवलं. ही घटना आपल्याला शिकवते, कितीही मोठा शत्रू असो, जर आपण शहाणपण, ध्येय आणि योग्य वेळ साधली तर विजय निश्चित आपलाच असतो.